नित्यपाठ भाग पहिला. प्रातस्मरणाचे श्लोक. करदर्शन. पहाटे जाग आल्यावर अंथरुणातच आधी उठून बसा. डोळे मिटा, हात जोडा आणि मनोमन तुमच्या आवडत्या देवतेचे स्मरण करा. आपल्या दोन्ही हाताचे तळवे आपल्या डोळ्यासमोर धरा आणि हळूहळू डोळे उघडत आपल्या तळव्यांचे दर्शन घ्या. ते दर्शन घेत असताना हा पुढील श्लोक म्हणा. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तु गोविंद, प्रभाते करदर्शनम. म्हणजेच आपल्या या हातातच लक्ष्मी, सरस्वती आणि विष्णू यांचा वास असतो. त्यामुळे पहाटे उठल्यावर त्यांचे दर्शन घ्यावे. यानंतर भूमिवंदन करावे. एखाद्या माणसाला किंवा वस्तूला आपला जर चुकून पाय लागला तर आपण त्या वस्तूला नमस्कार करतो किंवा त्या व्यक्तीची माफी मागतो. त्याचप्रमाणे आपण आपल्या भूमातेची माफी मागावी. आपल्या जमिनीला हात लावून तिला नमस्कार करावा आणि हात जोडून प्रार्थना करावी आणि म्हणावे. समुद्रवसने देवी, पर्वतस्तनमंडले, विष्णुपत्नी नमस्तुभ्यं, पादस्पर्श क्षमस्व मे. हे धरणी माते, हे लक्ष्मी माते, मी आता तुझ्यावर पाय ठेवून उभा राहणार आहे. माझ्या पायांचा स्पर्श तुला होणार आहे. या अपराधासाठी तू मला क्षमा कर, अशी तिची माफी मागावी. यानंतर श्री गणेशाचे ध्यान करावे. मी आज जे काम करायचे ठरवले आहे किंवा जे शुभ कार्य मी हाती घेतले आहे त्यात मला यश दे. माझे काम निर्विघ्नपणे पार पडू दे, अशी गणेशाची प्रार्थना करावी आणि हा श्लोक म्हणावा. वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा. गजवदनमचिन्त्यं तीक्ष्णदंष्ट्रं त्रिनेत्रं, बृहदुदरमशेषं भूतिराजं पुराणं, अमरवरसुपूज्यं रक्तवर्णं सुरेशं, पशुपतिसुतमीशं विघ्नराजं नमामि. यानंतर आपल्या गुरूंचे स्मरण करावे. गुरु आपल्या जीवनाला योग्य मार्ग दाखवत असतात, आपल्याला योग्य वाटेवर नेत असतात. तर याच गुरूंचे स्मरण करत हा पुढील श्लोक म्हणावा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू, गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलमचलं, सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं, सद्गुरुं तन्नमामि. काषाय वस्त्रं करदण्डधारिणं, कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं, चक्रं गदा भूषितभूषणाढ्यं, श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. ही जी स्तोत्रे आपण आत्ता पाहिली ती रोज नित्यनेमाने अंथरुणातून उठण्याआधी अवश्य म्हणावी. यामुळे दिवसाच्या सुरुवातीलाच तुमचे मन अगदी शांत होते आणि एक नवीन उमेद, एक नवीन ऊर्जा तुमच्यात निर्माण होण्यास मदत होते. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इतर प्रातस्मरणे आणि ध्याने पाहूयात.
धन्यवाद.